नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जून जुलै 2026 10वी पुरवणी परीक्षेचा निकाल हा 14 जुलैला दुपारी 1 वाजता जाहीर झालेला आहे, आपल्याला माहीत आहे. आता यामध्ये जे विद्यार्थी ATKT होते, 1 किंवा 2 विषयामध्ये घेऊन ती परीक्षेला बसले होते आणि ते पेपर्स किंवा ते विषय पास झालेला आहे, म्हणजे 10वी आता तो पूर्ण उत्तीर्ण झालेला आहे. अशा विद्यार्थ्यांना 11वीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालय संलग्न जे स्टेट बोर्डला आहेत, महाराष्ट्र स्टेट बोर्डला, त्यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही स्टुडंट रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्हाला अर्ज भाग 1 भरू शकता, तो लॉक करायचा आहे. आणि अर्ज भाग 2 जो असणार आहे तो देखील तुम्ही भरू शकता. त्यामध्ये 1 ते 10 उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचा प्राधान्यक्रम द्यायचा आहे. आणि तोही फॉर्म जो असणार आहे ऑनलाईन, तो लॉक करायला विसरायचं नाही, त्याची प्रिंट काढून घ्यायची. हा एक भाग आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की जून जुलै परीक्षेला काही विद्यार्थी बसले होते, ज्यांचे 1 आणि किंवा जास्तीत 2 विषय राहिलेले होते, ते पुन्हा त्यांचे राहिलेले आहेत. म्हणजे ज्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा 1 किंवा 2 विषय राहिलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना ATKT अलाउड टू कीप टर्म्स ही सवलत महाराष्ट्र स्टेट बोर्डनं दिलेली आहे. अशा विद्यार्थ्यांना इयत्ता 11वीमध्ये तात्पुरता प्रवेश दिला जातो. हा प्रवेश 10वीचे सर्व विषय उत्तीर्ण होत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जातो. परंतु विद्यार्थ्याने एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा प्रवेश तात्पुरता आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला 1 किंवा 2 विषय तुमचे गेलेले आहेत आणि तुम्ही आता ATKT धारक आहात, तर प्रवेश मिळेल. परंतु 11वीचा निकाल केव्हा जाहीर होणार, तर 10वीचे सर्व विषय तुमचे ज्यावेळी उत्तीर्ण होतील त्यानंतर 11वीचा निकाल हा जाहीर होतो, अन्यथा तो राखीव ठेवला जातो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर तुम्ही ATKT धारक विद्यार्थी विज्ञान शाखेकडे जर प्रवेश घेऊ इच्छित असेल तर त्यासाठी एक अट आहे. विज्ञान या विषयामध्ये त्या विद्यार्थ्याला 100 पैकी 40 गुण असायला पाहिजेत, तो पात्र धरला जाईल, अन्यथा अजिबात पात्र तो ठरणार नाही. आणखीन एक महत्त्वाचं आहे की महाराष्ट्र स्टेट बोर्डचे विद्यार्थी सोडून इतर मंडळाचे CBSE, ICSE असेल, IB, NIOS असेल, ही जी काही वेगळी ही IB असेल, ही जी काही वेगळी मंडळे आहेत, या मंडळाकडून जर विद्यार्थी ATKT असेल त्यांच्या रूलप्रमाणे कंपार्टमेंट एक्झामिनेशन, तर तो आपल्या स्टेट बोर्डला येताना तो पूर्ण पास असणं आवश्यक आहे. हे त्यांनी लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळी तो पूर्ण पास होईल त्याचवेळी इकडं तो नवीन विद्यार्थी नोंदणी करू शकतो आणि ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊ शकतो. त्यामुळं ATKT मग तो 2 पैकी 1 इंग्रजी विषय असेल तरीसुद्धा तो इकडं ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन करू शकतो. त्यामुळं खरं तर ही 14 तारखेपासून 14 तारखेलाच वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आणि त्याच वेळी खरं या शिक्षण संचालकांच्याकडून हे वेळापत्रकामध्ये ATKT धारकांच्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू असं यायला पाहिजे होतं, परंतु यांचं लक्ष आहे की नाही अशी अवस्था आहे. त्यामुळं आज त्यांनी नोटिफिकेशन टाकलेलं आहे की ATKT विद्यार्थी हे रजिस्ट्रेशन करू शकतात आणि ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरून प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात. तर मला असं वाटतं आहे की ATKT धारकांच्यासाठी रजिस्ट्रेशन, अर्ज भाग 1 भरणं, अर्ज भाग 2 भरून दोन्ही फॉर्म लॉक करणं, कॅपसाठी असेल, कोटासाठी असेल, त्यांची जी रजिस्ट्रेशनची किंवा अर्ज करण्याची सवलत आहे ती उद्या म्हणजे 18 जुलै 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. तर मला वाटतं शिक्षण विभागाला एक विनंती आहे ATKT धारक विद्यार्थ्यांच्या वतीनं की यांना उशीर झालेला आहे, तुम्ही यांना 14 पासूनच संधी द्यायला पाहिजे होती. तर मला वाटतं 1 दिवस त्यांना मुदत वाढवून जर दिली तर असे जरी तुरळक ते विद्यार्थी असले तरी देखील रविवारचा दिवस जो असणारा आहे 19 तारीख ही विद्यार्थ्यांना एक्सटेन्शन एक वाढीव दिवस म्हणून द्यायला काय हरकत नाही. हा विचार शिक्षण विभागानं करून या विद्यार्थ्यांची सोय करावी असं मी विद्यार्थ्यांच्या वतीने ATKT धारक विद्यार्थ्यांच्या वतीनं या शिक्षण विभागाला किंवा विशेषतः मान्य शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक विभाग पुणे यांना करतोय आणि ते व्यवस्था करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण इथं थांबतो. धन्यवाद. आपण इथं थांबूया. धन्यवाद.